नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासाठी एक नवीन भागाकाराचे अद्भुत अशी ट्रिक घेऊन आलेलो आहे। पहा, छेदस्थानी 125 असणाऱ्या संख्यांचा भागाकार आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। आता त्यापूर्वी आपण दिलेली सूचना वाचून घेऊ। सूचनेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, अंशाला 8 या संख्येनं गुणा व आलेल्या उत्तरामध्ये उजवीकडून 3 अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्याला असा प्रश्न पडला असेल, सर की 3च अंक सोडून का दशांश द्यावा? तर मित्रांनो, जी आपली हेडलाईन आहे ती सांगितलेली आहे की छेदस्थानी 125 असणाऱ्या संख्यांचा भागाकार। आता 125 या संख्येमध्ये आपल्याला 3 अंक आहेत, म्हणून उत्तर आल्याच्या नंतर आपण उजवीकडून 3 अंक सोडून दशांश देणार आहोत। आता आपल्या समोर विद्यार्थी मित्रांनो एक अपूर्णांक घेतलेला आहे। पहा, 860 या संख्येला 125 या संख्येनं आपण भाग देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 125 चा आपल्याला पाडा येत नाही, मग आपण भागाकार न करता पण भागाकाराचं उत्तर आपण आणणार आहोत। काय करणार? दिलेल्या सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय करू, अंश सर्वप्रथम जशास तसा लिहू आणि त्या अंशाला आपण 8 या संख्येनं 8 या अंकानं आपण गुणूया। पहा, 8 0 0 8 संग 48, 48 ला 8 हातच्याले 4, 8 8 64, 64 आणि 4 विद्यार्थी मित्रांनो होतात 68 आणि आपल्याला आलेल्या उत्तराला 3 अंक सोडून उजवीकडून दशांश द्यायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी दशांश देऊ। तर उत्तर आपल्याला मिळते विद्यार्थी मित्रांनो 6 दशांश किंवा 6.880। विद्यार्थी मित्रांनो, याला आपण असं पण लिहू शकतो 6.88। याचा अर्थ 125 या संख्येनं जर आपण 860 या संख्येला भागलो तर उत्तर आपल्याकडे मिळते 6.88। तर विद्यार्थी मित्रांनो, आहे की नाही अद्भुत अशी जादू, जे भागाकार न करता पण आपण भागाकाराचं उत्तर आणत आहोत। पहा, आपण आणखीन एक उदाहरण पाहू जेणेकरून तुमचा कन्सेप्ट चांगल्या रीतीने क्लिअर होईल। आता आपल्याकडे एक अपूर्णांक दिलेला आहे। काय म्हणतो अपूर्णांक? 854 भागिले 125। याचा अर्थ 125 या संख्येनं आपल्याला 854 या संख्येला भागायचं आहे। आता भागायचं आहे पण आपल्याला 125 चा पाडा येत नाही, तर आपण काय करतो, आपण दिलेला अंश जशास तसा लिहिणार। दिलेला त्या अंशाला आपण 8 या संख्येनं गुणणार। आता पहा, मी गुणाकार करत आहे। 8 चौक 32, 32 ला 2 हातच्याले 3, 8 पंचे 40, 40 आणि 3 43, 43 ला 3 हातच्याले 4, 8 8 64, 64 आणि 4 विद्यार्थी मित्रांनो होतात 68। किती होतात? 68। आणि छेदस्थानी आपल्याला 125 म्हणजेच 3 अंकी संख्या आहे, म्हणून आपण उजवीकडून 3 अंक सोडून दशांश देत आहोत। आपलं उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 6.832। याचा अर्थ 125 या संख्येनं जर 854 या संख्येला आपण भागलो तर उत्तर आपल्याकडे येते 6.832। अगदी काही क्षणामध्ये आपण उत्तर काढत आहोत। पहा, आणखीन आपण एक उदाहरण घेऊ। आता आपण 4 अंकी संख्या घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। 1450 या संख्येला जर आपण 125 या संख्येनं भागलं तर उत्तर काय येईल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 125 या संख्येचा पाडा येत नाही। काय करणार? दिलेला अंश आपण जशास तसा लिहून घेणार आणि त्या अंशाला आपण 8 या संख्येनं गुणणार। आता पहा, गुणाकार करत आहे 8 0 0, 8 पंचे 40,
40 ला परत 0, हातचे आले 4, 8 चोक 32, 32 आणि 4 विद्यार्थी मित्रांनो होतात 36, 36 ला 6, हातचे आले 3, 8 1 8, 8 आणि हातचे 3 होतात विद्यार्थी मित्रांनो 11 आणि आपल्याला छेदस्थानी 125 म्हणजेच 3 अंकी संख्या दिसत आहे. म्हणून आपण काय करूया, उजवीकडून 3 अंक सोडून दशांश देऊ. आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 11.600 म्हणजेच 11.600. विद्यार्थी मित्रांनो याला आपण असं पण लिहू शकतो 11.6. तर पहा 125 या संख्येनं जर आपण 1450 या संख्येला भागलो तर उत्तर आपलं एवढं येईल विद्यार्थी मित्रांनो. परत आपण एक उदाहरण घेऊन पाहू. पहा आपण आणखीन एक उदाहरण घेतलेलं आहे 1470 या संख्येला जर आपण 125 या संख्येनं भागलो तर उत्तर किती मिळेल किंवा भागाकार किती येईल. विद्यार्थी मित्रांनो पहा 1400 म्हणजेच 1470 गुणिले 8, कारण आपण दिलेला अंश जशास तसा लिहितो आणि त्या अंशाला आपण 8 ने गुणतो. आता पहा 8 0 0 आणि 7 8 56, 56 ला 6 आणि हातच्याले 5, 8 चोक 32, 32 आणि 5 विद्यार्थी मित्रांनो होतात 37, 37 ला 7, हातच्याले 3, 8 1 8, 8 आणि 3 विद्यार्थी मित्रांनो होतात 11. परत छेदस्थानी आपल्याला 3 अंक दिसत आहेत म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून आपण काय देऊया, दशांश देऊ. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गणित उत्तर काय आलेलं आहे 11.76. आपण लिहिला का न लिहिला का काही फरक पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो. याचाच अर्थ 125 या संख्येनं 1470 या संख्येला जर भागलो तर उत्तर आपल्याकडे मिळते 11.76. आहे की नाही अद्भुत जादू. भागाकार न करता पण आपण भागाकाराचं उत्तर आणत आहोत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सांगतो माझे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, कारण तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देत असतो आणि तुमच्या कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवण्यामध्ये सुद्धा प्रेरणा मिळते विद्यार्थी मित्रांनो. आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत चला. पहा आणखीन एक आपण उदाहरण घेऊ. आपल्याला आपण संख्या थोडी मोठी घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता 22,575 या संख्येला आपण 125 या संख्येनं काय करत आहोत, भागत आहोत. आता आपल्याला भागाकार येत नाही असं आपण गृहीत धरू किंवा 125 चा पाडाच आपल्याला येत नाही. काय करणार, आपल्याला ट्रिक आहे आपल्याकडं. काय ट्रिक आहे तर 22,575 जो आपला अंश आहे तो अंश आपण जशास तसा लिहू आणि गुणिले 8 करू. काही विद्यार्थ्यांना असं पण वाटते सर 8 हे काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आपल्याला वरदान आहे. देवानं दिलेलं आपल्याला काय आहे, वरदान आहे. म्हणून आपण दिलेल्या अंशाला 8 ने गुणत आहोत. पहा 8 पंचे 40, 40 ला 0, हातचे आले 4, 7 8 56, 56 आणि 4 विद्यार्थी मित्रांनो होतात 60 आणि 60 ला परत 0, हातचे आले 6 आणि यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो 8 पंचे 40, 40 आणि 6 46, 46 ला 6, हातचे आले 4, 8 2 16, 16 आणि 4 होतात 20 विद्यार्थी मित्रांनो. 20 ला 0, हातचे आले 2 आणि 8 2 16 आणि हातच्याचे जे 2 होते ते 2 जर आपण ऍड केले तर होतात 18. आणि विद्यार्थी मित्रांनो छेदस्थानी आपल्याला 125 ही 3 अंकी संख्या दिसत आहे म्हणून आपण उजवीकडून 3 अंक सोडून उत्तर लिहित आहोत. आपलं उत्तर, आपला भागाकार आलेला आहे 180.600. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे 2 0 तुम्ही लिहिलात का न लिहिलात का काही फरक पडणार नाही. म्हणून आपण असं लिहू की 180.6. पहा किती अगदी काही क्षणामध्ये आपण उत्तर काढत आहोत. परत आपण एक संख्या घेऊ विद्यार्थी मित्रांनो. पहा तुमच्या समोर स्लाइडवर एक संख्या आलेली आहे 58,750. या संख्येला आपण 125 या संख्येने भागत आहोत. पण आपल्याला भागाकार न करता पण भागाकाराचं उत्तर आणायचं आहे. दिलेला अंश मी जशास तसा लिहून घेत आहे. पहा
आणि त्यानंतर त्या अंशाला मी 8 या संख्येनं गुणत आहे. आता पहा गुणाकार काय येईल, 8 0 0 आणि 8 पंचे 40, 40 ला 0 हा 4 7 8 56, 56 आणि 4 विद्यार्थी मित्रांनो होतात 60, 60 ला 0 हा 6, 8 8 64, 64 आणि 6 होतात 70 विद्यार्थी मित्रांनो 70 होतात. तर 0 आपण या ठिकाणी लिहू, 7 हे आपण हच्याला धरू आणि त्यानंतर पहा 8 पंचे 40, 40 आणि 7 47 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 47 लिहिलं आणि छेदस्थानी आपल्याला 3 अंकी संख्या आहे म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून आपण उत्तर लिहित आहोत, दशांश देत आहोत. पहा उत्तर काय आलं तर 170 आलं विद्यार्थी मित्रांनो. कारण मित्रांनो पॉइंटच्या समोर जे 0 आहे त्या शून्याला कुठलीही व्हॅल्यू नसते, हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण परत एक उदाहरण घेऊन पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो संख्या मोठी घेतलेली आहे जेणेकरून तुमचा कन्सेप्ट चांगल्या रीतीने क्लिअर झाला पाहिजे. आता पहा 88,620 या संख्येला आपण 125 या संख्येनं काय करत आहोत, भागत आहोत. आता आपल्याला 125 या संख्येचा पाडा तर येत नाही, काय करणार, नेहमीप्रमाणे दिलेला अंश आपण जशास तसा लिहून घेऊ. त्या अंशाला 8 या संख्येनं गुणू. 8 ही संख्या काय आहे, देवानं दिलेलं वरदान आहे. आता काय करणार पहा गुणाकार करत आहे, 8 0 0, 8 2 16, 16 ला 6 हा 1, 8 संग 48, 48 आणि 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 49, 49 ला आपण लिहू 9 हा 4, 8 8 64, 64 आणि 4 68, 68 ला 8 हा 6, 8 8 64, 64 आणि विद्यार्थी मित्रांनो 6 होतात 70 आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 70 लिहून छेदस्थानी आपल्याला काय दिसत आहे 125. किती अंकी संख्या, 3 अंकी संख्या. म्हणून आपण उजवीकडून 3 अंक सोडून पॉइंट देत आहोत, दशांश देत आहोत. याचा अर्थ आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 708.960 विद्यार्थी मित्रांनो. आपण याला असं पण लिहू शकतो 708.96. शून्य आपण लिहिला का न लिहिला का काही फरक आपल्याला पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो. पहा भागाकार न करता पण मी भागाकाराचे उत्तर तुमच्या समोर मांडलेले आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपले लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लेक्चरला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो आवर्जून सांगत आहे आपल्या माय करियर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.